नमस्कार. मिस्टिक मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या काही भागात आपण कर्म म्हणजे नेमकं काय असतं, कर्माचे प्रकार कोणते, कर्माचे नियम कोणते, कर्माबद्दल असलेल्या काही गैरसमजुती हे सगळं अगदी सविस्तरपणे समजून घेतलं होतं. आजच्या या भागात आपण कर्माचं चक्र म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. यालाच कार्मिक लूप किंवा कार्मिक सायकल असं म्हटलं जातं. तुम्ही जर तुमचं आयुष्य नीट ऑब्झर्व्ह केलं ना, तर एक गोष्ट तुमची अशी लक्षात येईल की काही ठराविक गोष्टी ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात रिपीट होत राहत आहेत. म्हणजे कसं तर समजा एखादी व्यक्ती जॉब करते, तर सुरुवातीला काही दिवस अतिशय छान जातात, मस्त जातात. काही कालावधीनंतर सडनली त्याच्या कलिग्स बरोबर क्लॅशेस व्हायला लागतात, बॉस बरोबर भांडण व्हायला लागतात, त्याच्या कामामध्ये चुका काढल्या जातात आणि मग तिथे अगदी सडनली तो रिझाईन करून मोकळा होतो. मग नवीन जॉबला जायला लागतो. नवीन कलिग्स, नवीन जॉब, नवीन क्लॅशेस आणि पुन्हा नवीन रिझाईन. मग नेक्स्ट जॉब. तर आपल्या आजूबाजूला बघा अशी अनेक मंडळी असतात जी सतत या ना त्या कारणाने जॉब चेंज करत राहतात. कधीही एका जॉबमध्ये टिकून राहत नाहीत. हे अगदी एका चक्रासारखं आपल्या आयुष्यात घडत असतं. यालाच कार्मिक लूप किंवा कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे कर्म म्हणजे कुठलीही शिक्षा नसते. तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी आपल्यासमोर तयार झालेली परिस्थिती. जोपर्यंत आपण तो अनुभव, ती परिस्थिती पूर्णपणे समजून घेत नाही, तोपर्यंत आपलं कर्म पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येऊन उभं राहतं. याचं मुख्य कारण काय आहे तर तुम्ही त्या गोष्टींमधून अनुभव घेतला नाही, तुम्ही त्या गोष्टींमधून शिकला नाही. तुमच्यासमोर येणाऱ्या त्या सिच्युएशन्समध्ये तुमची रिॲक्शन बदलली नाही. याच्यावर एक सोपं उदाहरण आपण घेऊया. समजा तुम्ही रोडवरनं चाललाय, सरळ चाललायत आणि तिथून एक राईट टर्न आहे. राईट टर्न मारल्यावर रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा आहे. पहिल्यांदा तुम्ही गेलात तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं, इट्स ओके. तुम्ही राईट टर्न मारलात आणि त्या खड्ड्यात पडलात. पण नेक्स्ट टाइम यू शुड बी अवेअर की आपण इथून जातोय आता आणि राईट टर्न मारल्यावर इथे खड्डा आहे, तिथे गेलो तर आपण पडणार, हे नक्की आहे. मग नेक्स्ट टाइम तुम्ही तो रोड अवॉइड करून सरळ जाऊन दुसरा एखादा ऑप्शनल मार्ग तुम्ही निवडाल, नाही का? थोडक्यात तुमची रिॲक्शन बदलली की तुमचा एक्सपिरियन्स पण बदलला. परंतु हट्टीपणानं तुम्ही असं ठरवलं की नाही नाही मी त्याच रस्त्याने जाणार, तर ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेला तुम्ही धडपडणार, प्रत्येक वेळेला तुम्ही आपटणार. इथे थिंकिंग प्रोसेस बदलण्याची गरज आहे, आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, आपुली केली आपण भोगावी, इतरांना दोष देत बसू नये. तुम्ही त्या रस्त्याने जाताय ही तुमची चूक आहे, इतर कोणाचा दोष नाहीये किंवा त्या खड्ड्याचा दोष नाहीये. तर समस्या वारंवार येणं म्हणजे काही आपलं अपयश नाहीये, तर आपल्यासाठी तो एक धडा असतो, एक लेसन असतं, एक टेस्ट असते आपल्यासाठी. जेव्हा व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देणं थांबवते, आलेली परिस्थिती ऍक्सेप्ट करते, जागरूकता आणि अवेअरनेस त्या व्यक्तीच्या अंगी येते ना, तेव्हा मग कर्माचं हे चक्र ब्रेक व्हायला सुरुवात होते. अवेअरनेस आणि ऍक्सेप्टन्स ही कर्माच्या चक्रातून बाहेर पडण्याची पहिली पायरी असते. काही जणांचे बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की सारखे ब्रेकअप होत असतात आयुष्यात. दर 6-8 महिन्यांनी चेहरा टाकून आपल्या समोर उभे होतात आणि आपण विचारलं ना, अरे काय झालं रे? काय नाही रे, ब्रेकअप झाला माझा. मग 6-8 महिने झाले, ब्रेकअप झाला, पुन्हा नवीन जोडीदार, पुन्हा 6-8 महिन्यांनी पुन्हा नवीन ब्रेकअप. इथे काय करणं अपेक्षित आहे तर त्या व्यक्तीने पॅटर्न्स ऑब्झर्व करण्याची गरज असते. अशी कोणती रिॲक्शन आहे ज्याच्यामुळे तशाच प्रकारचे जोडीदार तुम्हाला मिळत आहेत, हे पाहणं गरजेचं असतं. आणि तरच हे चक्र थांबू शकतं, अन्यथा पुन्हा तेच, पुन्हा नवीन पार्टनर, पुन्हा नवीन ब्रेकअप. तुमच्या लाईफमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येत आहेत, कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत, तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, हे सगळं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजून घेता येतं. ज्योतिषशास्त्र हे भविष्य सांगण्यासाठी नाहीये, तर स्वतःला ओळखण्याचं साधन आहे. सेल्फ अवेअरनेस टूल म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघायला पाहिजे, असंच प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. स्वतःचा शोध घेणं, स्वतःला ओळखणं, स्वतःचं कर्म समजून घेणं आणि विवेक जागृत करणं आणि मुक्ती, हाच ज्योतिषाचा मुख्य उद्देश आहे.
आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणं हा माझा मुख्य उद्देश आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पुनरावृत्ती होणं म्हणजे शिक्षा नसते, तर आपल्या आत्मजागृतीची प्रक्रिया आहे. प्रत्येक पुनरावृत्ती आपल्याला स्वतःकडे पाहण्याची एक नवीन संधी देते आणि सुधारण्याची संधी देते. जेव्हा आपण इतरांना दोष देणं थांबवतो आणि परिस्थिती नीट ऑब्झर्व्ह करतो, तेव्हा कर्माचे हे पॅटर्न्स तुटायला सुरुवात होते आणि कर्माचं सायकल ब्रेक होतं, कर्माचं चक्र ब्रेक होतं आणि त्या समस्या पुन्हा आपल्या आयुष्यात येत नाहीत. काही साधे सिंपल उपाय करून किंवा काही रिच्युअल्स करून आपल्याला हे पॅटर्न्स ब्रेक करता येतात. आपल्या जन्मकुंडलीच्या आधारातून आपले कर्माचे पॅटर्न्स आपल्याला समजून घेता येतात. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढील काही भागांमध्ये आपण या सर्व गोष्टी अजून सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, काही शंका असतील किंवा काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आपल्या कर्माच्या, आपल्या आत्म्याच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.